धन्यवाद. पंच मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. डीजे थोडासा आवाजाकडे लक्ष द्या. बंटी केरकर सर आणि त्याचबरोबर ॲम्ब्रोज अल्मेडा सर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संघ देखील मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी UPSC MPSC विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं काम सचिन ढवळे प्रहार अकॅडमीचं सचिन ढवळे सरांचं आहे. त्यांच्याच मालकीचा संघ आहे आणि आज मैदानाच्या दिशेने मैदानात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढ्याच ताकदीचा संघ पांडुरंग CC नागर मुनोडी डॉक्टर विनायक कुंभार यांच्या मालकीचा संघ आहे बेळगावचा. आणि या टीमसाठी जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते. एका बाजूला जर पाहिलं तर संदीप मकवाणे यांना आपण पाहतोय. कोल्हापूर जिल्हा तालुका शिरोळ गाव जयसिंगपूरचा हा स्टार मैदानात दाखल झालाय ज्याने आनंदवाडीमध्ये मोटरसायकल आपल्या घरी घेऊन गेलाय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जिल्हा धाराशिव त्याचबरोबर तालुका तुळजापूरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये कृष्णा गवळी. तर महाराष्ट्रातील 2 बलाढ्य फलंदाज बेळगाव टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मॅच सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही टीम आपला 12th मॅन इकडे पाठवायचा आहे. आणि अशी एक मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. माझ्याबरोबर अशोक नाईक सर सिंधुदुर्ग म्हणा गोवा म्हणा समालोचनातील गेली कित्येक वर्षाचं आघाडीचं नाव हे देखील जोडलं गेलेलं आहे. सर कालचा दिवसही तेवढा चांगला पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीने काल क्रिकेट खेळलंय श्रीतेज सरोली पुणे लक्षात राहण्यासारखंच होतं. बरोबर सर, आज पण एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू आपल्याला मैदानात दिसत आहेत. काल गोलंदाजी बघितली, अर्धशतक हॅट्रिक पण बघितली, लांबलचक षटकार जे तुम्ही म्हणाला होता तसेच आज ते चेंडू शोधून सापडले नाहीत असे मोठमोठे फटके काल बघायला मिळाले. आणि आज सुद्धा मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले हे 4 संघ आपल्याला आज मैदानात दिसत आहेत. आणि पहिला सामना मैदानात सुरू होतोय तो पुणे विरुद्ध बेळगाव या 2 संघादरम्यान. आजच्या दिवसाला सुरुवात होते. तुळजापूरचे कृष्णा गवळी बॅटिंगसाठी आहेत. कोल्हापूरचे संदीप मकवाना नॉन स्ट्राईकला आहेत आणि गोलंदाजीसाठी येतात लातूर एक्सप्रेस विकी कलमे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू कोल्हापूरचा, एक खेळाडू जर पाहिलं तर तुळजापूरचा, एक खेळाडू लातूरचा आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि अखिल भारतीय क्रिकेट आहे आणि सगळ्यांना मात्र या ठिकाणी ती संधी सुद्धा आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी प्रतीक स्पोर्ट्स सावंतवाडी यांच्याकडून एक आकर्षक टी-शर्ट दिले जाईल. एक्स ब्रँड स्पोर्ट्स समीर माळगावकर साहेब यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. आणि कीर्ती सेल्स देवगड यांच्याकडून प्रवीण वातकर साहेब यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देखील दिली जाणार आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसाला सुरुवात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. क्रिक ऑन मॅच ऑन आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार. 4 पहिल्याच चेंडूवर आक्रमक सुरुवात मैदानाने लोअर फुटबॉल चेंडू ऑफ स्टंपरचा आडव्या बॅटनं फटका मिडॉनला सर्कलला क्षेत्ररक्षक आणि त्याला कुठलीही संधी न मिळता चौकारानं धावांचं खातं हे मैदानात सुरू होतोय. विकी कलमे आणखीन एक बिग हिट कृष्णाच्या बॅट मधून हाही बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. जरा असं वाटतंय बघूया. पहिला षटकाचा खेळ आणि पहिल्याच षटकात चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. मिळत आहेत त्या 6 धावा आणि धावसंख्या दुहेरी अंकात पुढे सरकते ती 10 अशी धावफलकावर. म्हणजे एक चांगली सुरुवात मैदानात आपल्याला बघायला मिळते.
सर कालही जर पाहिलं तर या ठिकाणी षटकार चौकारांची आतषबाजी होताना पाहायला मिळाली, लांबच लांबवरचे षटकार पाहायला मिळाले आणि बॉल हरवताना पाहायला मिळाले. आणि आज पाहिजे काय होणार आहे या ठिकाणी. विकी कलमे थोडंसं मार्गदर्शन इतर खेळाडू देखील करतायत. पहा, काल ज्यांनी मॅच पाहिल्यात, काल या ठिकाणी आपण पाहिलं 87 धावा झाल्या पहिल्या डावामध्ये, काल या ठिकाणी 96 धावा झाल्या, काल या ठिकाणी 99 धावा सुद्धा झाल्या. म्हणजे 3 मॅच अशा होत्या आणि त्या तिन्ही मॅच जर पाहिलं तर 5-5 ओव्हरच्या होत्या आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठी धावसंख्या उभारली गेली होती. परंतु आज पाहिजे काय होईल. कदाचित आज 100 सुद्धा पूर्ण होईल काय याची चर्चा आणि उत्कंठा आहे. कृष्णा गवळीने सुरुवात तर जबरदस्त केली आहे. जिल्हा धाराशिव आणि तुळजापूरचा असणारा हा स्टार खेळाडू आज आनंदवाडीमध्ये. इकडे ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. पंच जर पाहिलं तरी या ठिकाणी घोषित करतायत हा नो बॉल आहे आणि फ्री हिट असेल. आणि धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना आपला पाहायला मिळतोय 11 धावा धावफलकावर. कृष्णाला आता संधी आहे मोठा फटका खेळण्याची. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. देवगड आनंदवाडी यावेळेला बिग हिट. फ्रीटचा बॉल होता त्याच्यावर हिट तर केलाय परंतु तिकडे आलेत राजू पाटे आणि पकडली गेली कॅच. परंतु फ्री हिट असल्या कारणाने बचावले गेले आणि धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. चांगली सुरुवात मैदानात बिनबाद 12 अशी धावफलकावर फ्रेडचा चेंडू, परंतु तेवढा काही फायदा मैदानात फलंदाजाला मिळत नाही. स्ट्राईकला आता पहिल्यांदाच सज्ज होतोय तो या सामन्यात. संदीप मकवाना सामना करतोय तो विकीच्या गोलंदाजीचा. एक लांबलचक रनअप बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर गोलंदाज सज्ज होतोय, समोर फलंदाज सज्ज होतोय तो या सामन्यात संदीप मकवाना. धावफलक 12. संदीप मकवाना देखील जर पाहिलं तर कर्नाटक असेल, गोवा राज्य असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या संपूर्ण परिसरामध्ये संदीप मकवाना हे नाव देखील तेवढंच प्रसिद्ध आहे. आणि आनंदवाडीशी त्यांचं सुद्धा एक वेगळं नातं जोडलं गेलेलं आहे. विकी कलमे संदीपसाठी टाकला गेला हा चेंडू बिगिट करायचा होता, नाही प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. डॉट बॉल. विकीचं कमबॅक इकडे पाहायला मिळत आहे. एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा खडे मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटला नीट येत नाही. चेंडू बॅटवर आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये येतोय. विकी चेंडू अडवतोय आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कवर सज्ज होतोय. एकंदरीत 2 क्षेत्ररक्षक दिसत आहेत. एक डीप लॉंगलला बाउंड्री लाईनवर तैनात, अगदी सीमारेषेवर विकी. आनंदवाडीचे सगळे छोटे मोठे कार्यकर्ते आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे, कोणी मुंबईवरून आलंय, कोणी पुण्यावरून आलंय, कोणी गावातील आहेत, सगळे मात्र आज गावासाठी आले तिकडे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न होता, हाताला बॉल लागला आणि बॉल थोडासा बाजूला गेलाय. तिकडे एक धाव मिळेल. चांगला प्रयत्न केला विकीने. अशा प्रकारे बॉल अडवणं तेवढं सोपंही नसतं आणि धावसंख्या पहिली ओव्हर सुरू असताना 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ज्या वेगात चेंडू होता त्याच वेगात फलंदाजाचा फटका होता आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय त्या दरम्यान मात्र एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. सुरुवात पहा तेवढी चांगली नव्हती झाली सर, परंतु इकडे कमबॅक केलंय विकी कलमेने. या संघाचा प्रमुख गोलंदाज विकी कलमे हाच आहे आणि ज्याने गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी केली आहे. जो बॉल कदाचित थोडासा लागलाय आणि विकी शहानिशा पहिल्यांदा ते करा, कारण ज्या हाताला बॉल लागलाय त्याच हाताने ते गोलंदाजी देखील करतायत. बरोबर, थोडीशी दुखापत मैदानात जाणवते. खेळ थोडासा मैदानात थांबलाय. आजचा दुसरा दिवस, कालचा पहिला दिवस. सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय तो संघ श्रीतेज पुणे क्रिकेट संघ. आज या स्पर्धेत 4 संघ उतरलेत. सिबट रेड्डी क्रिकेट संघ हाही आज खेळतोय या मैदानात. फर्स्ट एड किट हवं असेल तर कळवा वाशिक भाई. LED स्क्रीनवर आपण बघताय दोन्ही फलंदाज संदीप मकवाना आणि कृष्णा गवळी. आजच्या दिवसातील पहिला सामना या 2 संघादरम्यान. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिल्या सामन्यापासून प्रेक्षकांची गर्दी ही मैदानात आपल्याला दिसते. या स्पर्धेचं एक आणखी वैशिष्ट्य नक्कीच म्हणावं लागेल की संध्याकाळच्या 4 वाजल्यापासूनच प्रेक्षक आपल्याला या मैदानात आलेले दिसत आहेत सामना बघण्यासाठी आणि नक्कीच अपेक्षांची पूर्ती करणाऱ्या असा आजचा नक्कीच क्रिकेट असेल मैदानात, कारण 4ही संघात मातब्बर खेळाडू आपल्याला नक्की बघायला मिळतील या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा ठीकठाक गोलंदाज दिसतोय, आपलं क्षेत्ररक्षण सजवतोय, आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. 13 धावा धावफलकावर. विकी ओके आत. विकी
येस, विकीने कळवलंय मी योग्य आहे, बॉलिंग टाकू शकतो. आणि समोर जर पाहिलं तर आता कृष्णा गवळी 13 धावा धाव फलकावर पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय, आउटफील्ड फास्ट आहे, रेस लागली आहे फिल्डर आणि त्याचबरोबरने बॉल मधील आणि तिकडे काय जबरदस्त फिल्डिंग होताना पाहायला मिळाली आहे. महेश नानगुडे होते तिकडे, एकाच धाव्यावर समाधान मानावं लागलं. सुरुवात चांगली नव्हती झाली, 2 बॉलमध्ये 11 धावा होत्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर इकडे हे षटक फक्त 14 धावांवर थांबवले. आता इकडे 14 या फक्त म्हणाव्या लागत आहेत. बरोबर, गोलंदाजानं बऱ्यापैकी कमबॅक केलं, कारण पहिल्या 2 चेंडूत 10 धावा, त्यानंतर 4 चेंडूत बऱ्यापैकी गोलंदाजी करतोय. एक थोडीशी दुखापत नक्की झाली, त्या दुखापतीतून सावरतोय आपल्या संघासाठी विकी. आणि पहिल्या षटकानंतर बघूया गोलंदाजीत काय बदल होतोय. धावफलक 14 धावा बिनबाद, अशी सुरुवात ही मैदानात. चला, येस, सबस्टिट्यूट प्लेयर थोडीशी दुखापत जाणवते या ठिकाणी विकी कलमे यांना आणि त्यांच्या ऐवजी दास मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. षटक जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं संपलंय, 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विकेट नाही आली आहे, 14 धावा धावफलकावर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता गोलंदाजीसाठी बरकत शेख येत आहेत, साताऱ्याच्या कराडचे एक दर्जेदार गोलंदाज आहेत. कालही कराडचा संघ, कराडचे खेळाडू पाहायला मिळाले आणि आजही कराडचा खेळाडू पाहायला मिळतो. बरकत यांना आपण पाहतोय. काल कराडचे शाहिद शेख यांनी सगळ्यांना प्रभावित केलं होतं. बरकतचा पहिला बॉल, ट्रिवर्सचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता. कृष्णा गवळी यांचा डॉट बॉलने सुरुवात केली आहे बरकत शेखने. चांगला चेंडू होता, अल्टीपल्टी प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि एका निर्धाव चेंडू बरोबरच बरकत पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते. समोर स्ट्राईकला फलंदाजी करतायत ते कृष्णा गवळी. कृष्णा गवळी मग सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी असू दे, सुप्रीमो ट्रॉफीमधील बेस्ट बॅट्समन असू देत, अशा खूप साऱ्या उपलब्धता मात्र कृष्णा गवळी यांच्या देखील गेल्या काही वर्षात पाहायला मिळालेल्या आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, कृष्णाच्या बॅटमधून आला फटका, समोर कव्हरचे फिल्डर आलेत महेश नानगुडे आणि पहिला धक्का बसतोय. पहिली विकेट आली कृष्णाच्या रूपात. थँक्यू डीजे. बघा, आपण रिप्लेमध्ये बघू शकता कशा प्रकारे थोडासा मिसटाईम फटका बघायला मिळाला मैदानात आणि लॉंग आपला अगदी आरामात झेल टेपला जातोय. पहिला गडी तंबूमध्ये परतोय. एक चांगली सुरुवात गोलंदाजीत आपल्या संघासाठी बरकत एक यश मिळवून देतोय. कृष्णा गवळी तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात जातोय. विकेट आली आहे तिकडे, पहिला धक्का बसलाय. महेश नानगुडेने कॅच घेतली आहे आणि गोलंदाजीवर बरकत शेखच्या विकेट देखील येताना पाहायला मिळालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळगावचा खेळाडू, नाव आहे कुणाल खोंड. ग्रामीण महाराष्ट्रात याही खेळाडूच्या नावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आज पाबळगावचा हा खेळाडू जर पाहिलं तर आनंदवाडीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होताना पाहायला मिळतोय. कुणाल खोंड कशा प्रकारची कामगिरी करतील, कारण समोर जर पाहिलं तर कराडचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरकत एका बाजूला पाहायला मिळत आहेत, परंतु कुणाल खोंड आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संदीप मकवाना, सँडी, या दोघांना मिळून मात्र डावाला पुढे घेऊन जायचं आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, ही चांगली बाब आहे. पहिल्या दोन्ही मॅच सगळ्या संघांना 6 ओव्हरच्या मिळणार आहेत आणि त्यानंतरच्या उर्वरित मॅचेस या 5-5 ओव्हरच्या आहेत. या स्पर्धेचा हा नियम आहे. पाहूया आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सेमीला कोण जाणार. बलाढ्य संघ तर आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. पहिला बॉल, फटका फसलाय, बॉल मात्र पाठीमागे येतोय. भाग्यशाली राहिले तिकडे फिल्डर नव्हते. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावीवरच समाधान मानावं लागतंय. भरपूर दूर होता, ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू थोडासा ताणून फटका मारायचा प्रयत्न, ऑन साईडला थोडासा मिसटाईम फटका नक्की होता, परंतु पॉवर प्लेचा षटक 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षामध्ये प्रयत्न सुंदर होता. क्षेत्ररक्षाचा झेल टिपायचा, चेंडूपासून भरपूर दूर आणि एकेरी धावेबरोबरच कुणाल खोंड आपलं धावांचं खातं सुरू करतोय. धावफलक पोचतोय तो 15 एका गड्याच्या मोबदल्यात. वेला चांगला चेंडू फिरवताना पाहायला मिळाल्यात. हा क्रिकॉनचा बॉल आपण काल चर्चा करत होतो, षटकार लांब लांब जात आहेत हे खरं आहे, परंतु काल असेही बॉलर आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी बॉल चांगले वळवले.
चांगले स्पिन केले, चांगले स्विंग केले, चांगले कट केले, हे देखील विसरून चालणार नाहीये. म्हणजे चांगली पिचिंग कराल, चांगले बॉल टाकाल तर तुमच्यासाठी देखील इकडे बरंच काही आहे. यावेळेला चांगला बॉल या वेगात होता, हा थोडासा पुढे होता. बरकत कमाल करतोय, बरकत कमाल करतोय. चांगली कामगिरी मात्र इकडे बरकतने केली आहे आणि कराडच्या या गोलंदाजाने आपली छाप या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये सोडली आहे. खूप चांगली गोलंदाजी. हा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता अगदी, आणि हलकाच अपील पण झालं होतं, परंतु चेंडू पहिल्यांदा बॅटला लागला होता, त्यामुळे कुठलंही नुकसान नव्हतं. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर बरकत पुढील चेंडू टाकण्यासाठी. सँडीसाठी यावेळेला विकेट केलाय. सँडीच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु सँडीच्या बॅटमधून आलेला फटका जाईल सीमारेषा पार. षटकार. बघा, आपण रिप्लेमध्ये बघू शकता कशा प्रकारे क्षेत्ररक्षकचा प्रयत्न होता. अगदी बाउंड्री लाईनवर प्रयत्न, एक हाती चेंडू आत ढकलायचा, परंतु असफल ठरतोय. आणि या फटक्याबरोबरच 21 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात खेळ समाप्त होते, तो 2 षटकांचा. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हे षटक फक्त 7 धावांचं राहिलं. एक महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे. कुणाल खोंड यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, संदीप मकवाणा यांना पाहतोय. एक पुणे जिल्ह्यातील खेळाडू आहेत, एक कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर टीमचे नायक येत आहेत, ते म्हणजेच वाशिक शेख. हो, ओरिजिनल खेळाडू पुन्हा एकदा आतमध्ये जात आहेत. म्हणजे सबस्टिट्यूट जे होते ते बाहेर आले, दास, आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विकी कलमे. वाशिक शेख गोलंदाजीसाठी त्या टीमचे कॅप्टन आहेत. मागील काही वर्षात या खेळाडूची कामगिरी देखील तेवढीच महत्त्वाची राहिली आहे. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करतात. आणि इथे येणारा असाच नाही आला, कारण व्यावसायिक दर्जाच्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील स्पर्धेत दाखल झालाय म्हणजे प्रत्येकाने आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा गाजवलाय. त्यावेळेला तुम्हाला आनंदवाडीला बोलवलंय. आनंदवाडी कुणालाही बोलवत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि आनंदवाडी एकदा बोलवल्यानंतर तुम्हाला यावंच लागतं. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर दुसरा दिवस पाहायला मिळेल. वाशिक शेख ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. वाईट बॉल. खूप बाहेर ऑफ स्टंपच्या पहिला चेंडू, आणि पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय, तो 22 एका गड्याच्या मोबदल्यात. पांडुरंग सीसी, नागर मुनोळी, डॉक्टर विनायक कुंभार यांच्या मालकीचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो हो हो, ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी होत होता. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा ओव्हर थ्रोची धाव इकडे येताना पाहायला मिळेल. एक धाव महत्त्वाची असते. एकाच्या ठिकाणी 2 धावा आल्यात, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तिकडे स्ट्राईक सुद्धा चेंज होते, स्ट्राईक रोटेट होते. धावफलक पुढे सरकतोय, तो 24 धावा. चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल या मॅचमध्ये, कारण दोन्ही दर्जेदार संघ, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला आहे असे दोन्ही संघ पहिला सामना या मैदानात आपला आजच्या दुसऱ्या दिवसातील खेळत आहेत. ही चेंडू चांगला पाहायला मिळतोय. लाईन पकडून गोलंदाजी, वाईटची लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न काल जसा शाहिद शेख यांनी केला ना, आज वाशिक शेख करतायत. आणि काल शाहिद शेख यांची गोलंदाजी वाशिक शेख यांनी पाहिलेली दिसते, आणि त्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहिला. उंच पुरे गोलंदाज आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतात, परंतु कुणाला याचं उत्तर द्यावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, आणि हाही चेंडू जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एक चांगली ऍक्शन, राऊंड विकेट मारा करतोय, परंतु थोडासा पुन्हा एकदा लाईनला भरकटतोय. थोडा आवाज कमी करा डीजे. हॅलो 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 हॅलो. ओके. शिक्षक पुन्हा एकदा कुणाल यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र कुणाला थोडंसं बाहेर खेचलं होतं वाशिक यांनी. भले वाईट जाऊ देत, परंतु मला एका टप्प्यावर एका लाईनवर गोलंदाजी करायची आहे, ही रणनीती कदाचित इकडे वाशिक यांची दिसते. बरोबर. जास्तीत जास्त चेंडू हे ऑफ स्टंप दिशेने दिसत आहेत. आणि बॅटिंग टीमने मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे, पडताळणी करतील.
आमचे तिसरे पंच विष्णू उर्फ बाळाप्रभू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये टीव्ही स्क्रीन समोर दिसत आहेत. चल योग्य बॉल कळवला जातोय. वाशिक एका रणनीतीने गोलंदाजी करतायत. व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करून केलेली कामगिरी पाहायला मिळते. त्यांची स्ट्रेंथ काय आहे, ते कुठे खेळू शकतात, त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु इकडे मैदानाच्या कोणत्याही कोण्यामध्ये षटकार मारण्याची क्षमता असणारे खेळाडू आहेत कुणाल. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी भले वाईट बॉल जातील, परंतु टप्पा आणि लाईन 30 ठेवण्याचा प्रयत्न इकडे केलेला आहे. वाईट बॉल. बरोबर, वारंवार ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू गोलंदाज टाकतोय, फलंदाजाला संधी देत नाही, परंतु हा चेंडू मात्र भरपूर बाहेर आणि थोडासा कट होऊन आणखी चेंडू बाहेर निघतोय. यष्टीरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव, धावफलक 26 एका गड्याच्या मोबदल्यात. हो, या वेळेला मात्र थोडासा आतमध्ये बॉल केला होता आणि खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु लेग बायच्या स्वरूपातील एक धाव मिळेल. आतापर्यंत वाईडवर केली जाणारी गोलंदाजी आता जर पाहिलं तर बॉडीवर करण्याचा प्रयत्न होतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे. ऑन साईडला शपल टोलवायचा प्रयत्न, परंतु थोडासा चेंडूला यावेळी पुढे ठेवलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका काही नीट निघत नाही आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. 27 एक गडी बाद. चांगली गोलंदाजी म्हणजे दोन्ही बाजूनं ओव्हर द विकेट, राऊंड विकेट मारा करतोय गोलंदाज तो विकी वाशिद शेख आपल्या बॉलिंग मार्कवर. तिसरी ओव्हर सुरू असताना 27 धावा धाव फलकावर आहेत. हो, आणखीन एक चांगला बॉल. सँडी थोडंसं स्ट्रगल करतोय आज. एक षटकार जरूर आला, परंतु वाशिकचा आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. म्हणजे आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या खऱ्या, परंतु संघाची धावसंख्या तिसरी ओव्हर सुरू असताना 27 वर आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 10 धावा. त्यानंतर मी म्हणेन की सामन्यात बऱ्यापैकी गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. कालचा दिवस सुद्धा फलंदाजाने जसा गाजवला तसाच गोलंदाजाने सुद्धा कालचा दिवस गाजवला आणि तीच गोलंदाजी मैदानात दिसते. ती वाशिक शेख आपल्या बॉलिंग मार्कवर एक लांब लचक रन उंचपुरा असा हा खेळाडू मैदानात भन्नाट वेगात गोलंदाजी मैदानात करतोय. याही वेळेला चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. मागील 2ही ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे, जणू काही सचिन ढवळे सरांनी यांचा अभ्यास घेतला होता अशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी या दोघांनी केलेली आहे. आणि याही षटकात जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय त्यावेळेला धावसंख्या 27 झाली, 1 विकेट माघारी. निम्मे षटकं समाप्त होत आहेत म्हणजे 3 षटकं आणि 9 धावा जमवत प्रति षटकामागे धावफलक पोहोचतोय तो 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीत मैदानात बदल होतोय. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आणि स्वतःचं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज बरकत आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 1 विकेट माघारी परतलेली आहे आणि आता 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. परंतु हे क्रिकेट आहे सर. या 3 ओव्हरमध्ये 35-40 जरी धावसंख्या आली मजा येईल दुसऱ्या डावामध्ये, कारण दोन्ही टीम चांगल्याच आहेत. दोन्ही टीमने चांगली स्टारकास्ट आणली आहे. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ हा बलाढ्य होऊनच आलेला आहे, त्यामुळे मॅच पाहायला एक वेगळीच मजा येईल आज. आणि पाहूया, प्रेक्षकांची देखील हळूहळू गर्दी होऊ लागली आहे आणि त्यांनी ठरवलंय चला जाऊयात आनंदवाडीला क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी.
बरकतचा हा बॉल समोरच्या दिशेने टोलावलाय. कुणाल खोंड मॅन फ्रॉम पाबळ, जबरदस्त स्ट्रोक, षटकार. तर या वेळेला जर पाहिलं तर बॅटच्या पुढेच बॉल आला, बॅटच्या पट्ट्यात बॉल आला आणि त्याचा फायदा कुणालने घेतला. कुणाल ग्रामीण भागातील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि आज जर पाहिलं तर व्यावसायिक गटाचे देखील दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत. आणखीन एक, याही वेळेला हवाई हल्ला, कुणालच्या बॅट मधून हाई बॉल सीमारेषा ओलांडतोय, षटकार. लागोपाठ दोन मोठे फटके ऑन साईडला आपल्याला बघायला मिळतात कुणालच्या बॅट मधून. जो धावफलक थोडासा कमी दिसत होता म्हणजे 3 षटक्यानंतर 27 धावा, त्या धावफलकावर मात्र आतापैकी बऱ्यापैकी या ठिकाणी धावफलक दिसतोय तो 39 धावा अशी धावसंख्या ही धावफलकावर. बॅक टू बॅक दोन मोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत. खास डॉक्टर विनायक कुंभार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नागर मुनोळीचे असणारे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. हा, पॅरालिसिससाठी खास दूर दूरवरून डॉक्टर विनायक कुंभार यांच्याकडे रुग्ण जातात आणि बरेही होतात. आज स्वतः डॉक्टर साहेब देखील इकडे आलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खेळला. या वेळेला कुणाल हे तेच गोलंदाज आहेत ज्यांच्या विरुद्ध ते मागील ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होते आणि आता तुटून पडलेत. याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात. बरोबर, एक चांगला फटका ऑफ साईडला, 2 फटके ऑन साईडला बघायला मिळाले. त्यानंतर मात्र ऑफ साईडला एक कटचा फटका बघायला मिळतोय. आणि कालच्या दिवसात सुद्धा सर कराड क्रिकेट संघाकडून डॉक्टरांची उपस्थिती होती स्पर्धेदरम्यान आपल्या संघाबरोबर. हो, एका बाजूला डॉक्टर साहेबांचा संघ आहे, एका बाजूला प्राध्यापक साहेबांचा संघ आहे. या वेळेला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. राजू पाटे तिकडे पोहोचताना पाहायला मिळत आहेत. एक धाव घेतली आहे, बॉल थोडासा बाजूला गेला होता, लगेच दुसरी धाव सुद्धा घेतली गेली. या षटकात धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी. बरकतच्या पहिल्या षटकात धावा कमी आल्या, परंतु सर या ओव्हरमध्ये धावा बनतायत. बरोबर, बऱ्यापैकी मोठी फटकेबाजी बघायला मिळते. या षटकात थोडासा महागडा दिसतोय मैदानात या ओव्हरमध्ये. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल मात्र पाठीमागे जाईल आणि रुची जोरे त्या ठिकाणी होते. त्यांच्याच दिशेने चेंडू गेलाय. आपलं काम केलंय कुणाल खोंडने आणि माघारी देखील परत आहेत वैयक्तिक 21 धावा करून. 45 धावसंख्या संघाची धावसंख्या असताना कुणाल आउट. तनुस्पोर्ट सावंतवाडी आणि त्याचबरोबरीने सीबर्ड रेडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण या ठिकाणी त्वरित यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी या नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. तर मैदानात बॅटिंगसाठी जात आहेत दिलीप वर्मा. जेड्या या नावाने देखील ओळखले जातात हे खेळाडू या हंगामात चांगले फॉर्मात आहेत. पुण्याचे खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी दिलीप वर्मा करतील. जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सँडी मकवाना आहे. धावसंख्या 4थी ओव्हर सुरू असताना 45 धावा धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर एक महत्त्वाचा दिवस आहे. तर रथी महारथी आज इन ॲक्शन मध्ये. यानंतर ओमकार देसाई आणि पवन केने यांना देखील आपण पाहणार आहात. पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी रिव्हर्स खेळला, जणू काही पॅव्हेलियन मधून सेट होऊन आले होते आणि पहिल्याच नंतर 49.
बऱ्यापैकी फटकेबाजी यापूर्वीच्या षटकात आपण बघितली. जो बरकत चांगली गोलंदाजी, त्याच बरकतवर हल्ला केला गेला आणि त्याचबरोबर एक कमबॅक करणारा चेंडू म्हणजेच गोलंदाज बरकतचा एक यश मिळवून देतोय. त्यानंतर मात्र एक अल्टीपल्टी फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक मात्र पुढे सरकतोय. तो 49 आल्या आल्या दिलीप वर्मा आपलं खातं उघडतोय आणि या आयोजनाबरोबरच आणखी LED स्क्रीन आपण बघू शकता. रिप्ले आपल्याला नक्की त्या LED स्क्रीनवर बघायला मिळतोय मैदानात. सगळं काही आलबेल आहे इकडे. चांगलं मैदान आहे, चांगली खेळपट्टी आहे, प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या आहेत आणि त्याचबरोबर चांगलं क्रिकेट इकडे सादर होत आहे. चांगले संघ देखील पाहायला मिळत आहेत. वाशिक शेख पुण्याच्या हडपसरच्या फातिमा नगरचे खेळाडू आहेत, येत आहेत मात्र गोलंदाजीसाठी. समोर जर पाहिलं तर कोल्हापूरचे संदीप मकवाणा. यावेळेला वेगवान फटका संदीप मकवाणा यांनी खेळलाय. लॉंग ऑनला राजू पाटे आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याच दिशेने चेंडू गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहे टीम बेळगावच्या. पांडुरंग सीसी, नागर मुनोळी, बेळगाव, डॉक्टर विनायक कुंभार अँड कंपनी. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी बॅटर करतील. दिलीप वर्मा यांच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे, संदीप मकवाणा यांच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. आज या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली छाप सोडायचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. दिलीप वर्मा हेही नाव चर्चेत आहे, परंतु आज पाहिजे एका मोठ्या मंचावर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचं आहे. तुम्ही काल काय खेळलात याला महत्त्व नाही आहे, तुम्ही आज काय खेळणार आहात याला महत्त्व आहे. आणि म्हणूनच किती मोठा समोरचा खेळाडू असेल तर एक आत्मविश्वास स्वतःमध्ये ठेवणं गरजेचं आहे. मी त्याच्यावर मात करू शकतो, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि तो प्रयत्न आज या ठिकाणी प्रत्येकाला करावा लागेल. 50 धावा धावफलकावर आहेत दिलीप. ओहो हो, यावेळेला कमी गतीचा बॉल नाही ओळखता आला आणि ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला पॉइंटला खेळण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी माघारी परत आहेत फलंदाज दिलीप वर्मा. धावफलक पोहोचतोय तो 50 3 गाड्यांच्या मोबदल्यात. फलंदाज तंबूमध्ये परततोय आणि संदीप मकवानाला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात जातोय. संतोष सुळगे पाटील, बेळगाव. बेळगावचा स्टार खेळाडू आहे, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संतोष सुळगे पाटील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी ते आज या ठिकाणी करतील. कारण येणारे बॉल जर पाहिलं तर अजूनही 10 आहेत आणि 10 बॉलमध्ये 4-5 जरी मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. सर इकडनं कमीत कमी तुम्हाला 70-75 पर्यंत जावं लागेल. ज्या पद्धतीने आपण कालचा खेळ पाहिलाय, कालच्या दिवसाचा खेळ इकडे होताना पाहायला मिळालाय. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे आनंदवाडीच्या या क्रिकेटमध्ये. क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट हे मात्र गेली 21 वर्ष आपण या ठिकाणी पाहतोय. सगळ्यांना आवडतं हे क्रिकेट आणि म्हणूनच ही स्पर्धा बोलावते आपल्याला या आनंदवाडीला क्रिकेटचा आनंद घ्यायला. आणि म्हणून प्रेक्षक सुद्धा आलेत आनंदवाडीमध्ये क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. हे पहा, प्रेक्षकांची देखील छबी या ठिकाणी टिपतायत tenniscricket.in ची टीम, संतोष सुळगे पाटील. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत अजूनही तेवढे थोडेसे शांत आहेत संदीप मकवाणा, परंतु केव्हाही विध्वंसक होऊ शकतात. या मैदानात देखील त्यांनी या अगोदर हा कारनामा केलाय. संतोष पाटील, पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातोय. तिकडे फिल्डर आहेत, फेकी करतील आकाश काळे. तोपर्यंत एका धावेने धावसंख्या पुढे. धावफलक पोहोचतोय तो 51 3 गाड्यांच्या मोबदल्यात. एक चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, डीप लॉंग ऑफला फेक होते आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाज एकेरी धाव सहजगत्या पूर्ण करतायत. संदीप मकवाना, हो हो हो, यावेळेला बाउन्सर केलाय. खेळायचा होता मिड विकेटला, परंतु बॉलची जी उंची होती, उसळी होती, तिनेच बेट केला आणि जोडीला वेग सुद्धा होता. बरोबर, गोलंदाज उंचपुरा आणि सिमेंट विकेट आणि या सिमेंट विकेटवर गोलंदाजाला बऱ्यापैकी मदत आपल्याला बघायला मिळते. एक शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. वाशिक, यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता. संदीप यांनी खेळला खरा आहे, एक धाव तिकडे मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाहीये. चांगली गोलंदाजी मागील ओव्हरमध्ये झाली आणि या ओव्हरमध्ये सुद्धा होते. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू टाकलेत या ओव्हरमध्ये आणि फक्त 3 धावा खर्ची केलेल्या आहेत वाशिक शेखने आणि एक विकेट सुद्धा घेतली आहे. बघा, प्रेक्षक दिसत आहेत आपल्याला LED स्क्रीनवर. tenniscricket.in च्या माध्यमातून हे प्रसारण होतंय. वाशिक शेख,
यावेळेला फटका खेळलाय समोर, परंतु तिकडे आकाश काळे आहेत आणि आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळते. ओव्हर संपल्या 5 धावसंख्या झाली आहे 52. 3 विकेट माघारी परतलेले असताना हो हा 5 ओव्हर संपण्यासाठी एक ठराविक कालखंड होता, तो मात्र इकडे होऊन गेल्या कारणाने शेवटच्या ओव्हरसाठी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. हा विकेट येताना पाहायला मिळाली आहे. आता जर पाहिलं तर 52 धावा, थोडीशी बॅकफुटला टीम आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय खेळाडू जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील आचे गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आकाश चव्हाणला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून आकाश चव्हाणची ओळख आहे. आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय आणि अगदी अक्कलकोटच्या जवळ असणारा आचेगाव आणि या आचेगावचा खेळाडू आज मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालाय. धुमाकूळ घातला सोलापूर जिल्ह्यामध्ये, आज सिंधुदुर्गात दाखल झालाय आणि टीमला गरज आहे संदीप मकवानाच्या जोडीला आकाश चव्हाणला आज खेळावं लागेल. एक मोठी संधी आकाशकडे सुद्धा आहे. धावफलक पोचलाय तो 52. 4 गाड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज बऱ्यापैकी कमबॅक करतायत, परंतु बघूया एक 60 ते 65 धावांपर्यंत हा संघ मजल मारतोय काय, कारण खेळ समाप्त झालाय मैदानात. तो 5 षटकांचा येतंय निर्णायक षटक, अंतरम षटक म्हणजे ते 6वं षटक. गोलंदाजीसाठी राजू पाटे येत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावचा खेळाडू आहे राजू पाटे. गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर जुन्नर प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीज घेऊन चर्चेत आला हा खेळाडू आणि त्यानंतर हमराज मृत्युंजयचा देखील एक प्रमुख खेळाडू बनला. मागील हंगामात गुजरात धमाका बिग बॅश देखील खेळताना पाहायला मिळाला होता नारायणगावचा हा राजू पाटे. परंतु आज पाहायचंय संदीप थोडंसं स्ट्रगल करताय, आज त्यांना खेळावं लागेल. संदीपकडून अपेक्षा आहेत, आकाशकडे देखील क्षमता आहे. सिक्सर सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर आकाश देखील तेवढाच निष्णात खेळाडू आहे. परंतु आता पाहायचंय 52 धावा आहेत, हे शेवटचे 6 चेंडू किती धावा बनतील. जर का 15-20 धावा आल्या तर मॅच चांगली होऊ शकते आणि ते करावं देखील लागणार आहे. समोर राजू पाटे, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सँडी मकवानाच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. या षटकाच्या धन्यवाद डीजे, पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. शेवटचं षटक आहे आणि हे जाणून आहेत सँडी मकवाना, टीमचे कॅप्टन आहेत. 58 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूंचा खेळ तर अजूनही बाकी आहे. जोडीला आकाश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू पाटे, त्यांनाही स्वतःला सिद्ध करावं लागेल. सिमेंटची खेळपट्टी आहे, क्रिकॉनचा बॉल आहे आणि त्याच्यावर मात्र या ठिकाणी मॅचेस आपण पाहतोय. प्रेक्षकांनी मात्र गर्दी करायला सुरुवात केली आहे. वर्षातून एकदा येणारा हा देवगड तालुक्यातील आणि सिंधुदुर्गातील सर्वात मोठा सोहळा. आणखीन एक विकेट यावेळेला केलाय. पाहूया किती लांबवर बॉल जातोय. लांबी कमी होती आणि त्यामुळे इकडे सँडी मकवानाला माघारी परतावं लागतंय. ऋतिक गजर कॅच घेत आहेत. विकेट. बारा चेंडूत 15 धावांची खेळी करत ज्यात 2 षटकार, एक चौकार टोलवतोय. संदीप मकवाना तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात येतोय. चला यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही कॅप्टन तुम्ही रिपोर्ट करा. हे अंतिम षटक म्हणजे 6वं षटक आणि त्या छोट्याशा इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. त्यासाठी तुम्ही दोन्ही टीम कॅप्टन या, तुमची टीम लिस्ट आणि त्याचबरोबर टॉससाठी कॅप्टन दोन्ही या. सीबर्ड रेडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तनुष 11 सावंतवाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि टॉससाठी आपल्याला यायचं आहे. विकेट आली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सांगलीचे अमोल निळगुडे येत आहेत. सांगलीचा हाही खेळाडू तेवढाच प्रसिद्ध आहे खरा, परंतु आज त्यांनाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. राजू पाटेने मात्र या ठिकाणी विकेट घेतली आहे. आकाश नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईकची वाट तेही पाहत आहेत, परंतु अमोलकडे देखील तेवढंच टॅलेंट आहे आणि ते बॅटिंगसाठी सज्ज आहेत सध्या. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये किती मोठे फटके येणार यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. राजू पाटे
पहिला बॉल थोडेसे शफल झाले होते. खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाश चव्हाण हे ते नाव आहे ज्याने मात्र स्वतःला सिद्ध केले गेल्या काही वर्षामध्ये. युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन मंगरुळे यांच्या टीममध्ये, आचेगावच्या टीममध्ये देखील स्वतः चांगला परफॉर्मन्स केला या युवा टॅलेंटेड खेळाडूने. आज पाहूया इकडे काय करतील आकाश. हो हो हो, बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे टाकलाय, थोडासा कटही होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय आणि त्या प्रयत्नात इकडे आकाशची विकेट येते. धन्यवाद. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. बेळगाव क्रिकेटचं एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये रब्बानी दफेदार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया बेळगाव संघ. सुरुवात जर पाहिली तर बऱ्यापैकी झाली होती, त्यानंतर विकेटही आलेल्या आहेत आणि आता 2 बॉल अजूनही बाकी. आणि या षटकाच्या सुरुवातीला षटकार आला खरा, परंतु त्यानंतरचं स्ट्रगल तर सुरूच आहे. त्याचं कारण आहे राजू पाटे चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत. या स्पर्धेमध्ये मी खेळायला जुन्नर तालुक्यातील नारायणगावमधून इकडे का आलोय दाखवून देत आहेत. पुणे जिल्ह्यातून आले ते खेळाडू. समोर जर पाहिलं तर एक सांगलीचा खेळाडू आहे. नॉन स्ट्राईकला बेळगावचे खेळाडू देखील पाहायला मिळतात. हे चित्र या स्पर्धेत पाहायला मिळतं. विविध जिल्ह्यातील, विविध राज्यातील खेळाडू इकडे येणार आहेत आणि त्यांचा संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सगळ्यांना इकडे क्रिकेट खेळताना पाहणं एक वेगळाच आनंद असतो, म्हणून प्रेक्षकही गर्दी करतात. आणि चर्चा ज्या ज्या वेळेला आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची होते ना, त्यावेळेला इकडे केल्या गेल्या अविस्मरणीय खेळींची चर्चा होते इकडल्या प्रेक्षकांची सुद्धा, आणि ही या स्पर्धेची ओळख सुद्धा आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. व्हाईट बॉल जो दिला गेलेला आहे आणि त्याच्यावर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने दाद मागितली आहे. व्हाईट बॉल. जयेश पाटील या ठिकाणी उपस्थित राहतात. भिवंडीचे वंडर बॉय आज खेळताना पाहायला मिळतील. आणि चला सीबर्ड आलाय आणि दुसऱ्या बाजूला तनुष इलेव्हन सावंतवाडी टीमचे कॅप्टन. विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. 60 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. हा धावफलक कुठपर्यंत जाणार याची चर्चा आहे. अमोल निळगुडे स्ट्राईकवर आहेत. आज अमोलला देखील काहीतरी करावं लागेल. टीमला गरज असताना आपण जी कामगिरी करतो ना, ती चर्चेत राहते, लक्षात राहते. आणि इकडे जर पाहिलं तर राजू. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. तिकडे जर पाहिलं तर पॉइंटला खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र तिकडे पूर्ण केल्या जात आहे. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु थांबवले अमोल यांनी तिकडे. आणि हो नाही सुरू होतं आणि शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाच आणि त्या प्रयत्नात विकेट येते अमोल यांची. रनआउट. 60 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. कॉमेंट्री बॉक्समधून एक अंदाज होता, एक 62 धावा, माफ करा, अंदाज होता एक 60 सर 62-65 धावापर्यंत हा संघ बदल मारतोय आणि तेच चित्र मैदानात दिसतंय. अमोल तंबूमध्ये परततोय वैयक्तिक 3 धावावर. आणि बघूया नवीन फलंदाज अमोलची जागा घेण्यासाठी मैदानात कोण जातोय. विकी पुजारी सज्ज होतोय मैदानात. अष्टपैलू खेळाडू संघाकडून तो सज्ज होतोय फलंदाजीसाठी मैदानात. धावफलक 62-7 गड्यांच्या मोबदल्यात. इकडे बेळगाव टीमला अजूनही एखादा मोठा फटका पाहिजे. एक 65च्या पुढे तरी आत्मविश्वास नक्की देऊन जाईल आणि तिकडे जाण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि हे सगळे चित्र काय झालं या बॉलवर ते दाखवण्याचा प्रयत्न इकडे केला गेला tenniscricket.in च्या टीमकडून. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता रब्बानी दफेदार बेळगाव क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. बेळगाव आणि बेळगावच्या क्रिकेटचा देखील एक वेगळा दर्जा आहे. आणि स्पर्धा देखील, मग बेनके ट्रॉफी असतील, साईराज चषक असतील, आता सगळ्याचे वेध लागलेले आहेत. कारण बेळगावमध्ये देखील तेवढंच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत असतं.
यावेळेला बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय आणि खूप चांगले एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी फ्लाय स्लिप्सला पाहायला मिळत आहेत आणि दत्ता पवार तिकडे होते आणि 6 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 62. विजयासाठी 63 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. एकंदरीत 62 धावा 63 धावांचं आव्हान. बघा फलंदाजीवर थोडीशी नजर टाकूया. संदीप मकवाना वैयक्तिक 15 धावा, त्यानंतर मित्र कृष्णा गवळी 12 धावा, कुणाल खोंड 10 चेंडूत 21 धावा, दिलीप वर्मा 4, संतोष पाटील 21 धावेवर, आकाश चव्हाण 0, अमोल 3, रब्बानी 0 आणि विकी पुजारी 0. असे एकंदरीत 62 धावा, धावफलक 63 धावांचं आव्हान. हे सामना जिंकण्यासाठी या सामन्यात दोन्ही संघ अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आणि एक नक्की पहिला सामना आज चुरशीचा आपल्याला नक्कीच या मैदानात हा बघायला मिळेल. मित्रांनो, आजचा दिवस हा खास 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस. सर्व पोलीस बांधवांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. जनतेच्या रक्षणासाठी, समाजात शांतता सलोखा राखण्यासाठी तहानभूक विसरून कुटुंबियांना अंतर देत अहोरात्र राबणाऱ्या प्रत्येक पोलीस बांधवांना, भगिनींना आमचा सलाम या कॉमेंट्री बॉक्समधून. सर तर चला, तनुष 11 सावंतवाडी कॅप्टन टॉससाठी या प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. सावंतवाडी टीम कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. तनुष 11 सावंतवाडी, चला या लवकर. चला दोन्ही कॅप्टन लवकर या. आपण बघू शकता स्क्रीनवर हॉटेल वसंत विजय, मालवणी जेवणाचा मनमुराद आनंद. हॉटेल वसंत विजय अगदी देवगड शहरात कॉलेज रोड पासून 1 मिनिट अंतरावर, देवगड कॉलेज रोड तुळशीनगर या ठिकाणी हे अतिशय खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेलं हॉटेल वसंत विजय. प्रत्येक सामन्यासाठी प्रतीक स्पोर्ट सावंतवाडी याचकडून आकर्षक टी शर्ट, एक्स ब्रँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर समीर मळगावकर याचकडून आकर्षक ट्रॉफी आणि आज समीर मळगावकर यांचा वाढदिवस. समीर, आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यानंतर सामना होतोय तो सी बर्ड रेडी. सुनील भाऊ, अगदी माझ्या लगतचं गाव शिरोडा आणि रेडी, आणि कधीही रेडीला गेलात मित्रांनो तर मोठमोठे खनिज मॅग्नीजसाठी हे प्रसिद्ध असं रेडी गाव. आणि त्याचबरोबर श्रीदेवी माऊलीचं मंदिर आणि नवसाला पावणारा श्रीदेव गणपती. कधीही जर आपण रेडीला गेलात तर श्रीदेवी माऊली आणि गणपतीचं दर्शन जरूर घ्या. निसर्गानं भरपूर दिलंय असं हा गाव. त्याचबरोबर या ठिकाणी गोपाळ बटा दिसतोय, माझ्याच गावातील. गोपाळ, तुझं मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. बोलूया आमचे सर चंदू शेट्टे यांच्यासोबत. चला, महादेव कुबल साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. विनंती असेल महादेव कुबल साहेब, आपण या ठिकाणी यायचं आहे. 2 लिजेंडरी खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्गाचा कॅप्टन म्हणून गोपाळ भट्टा यांची नेहमीच ओळख राहिलेली आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सीबर्ड रेडी टीमचे कॅप्टन आहेत. तनुष 11 सावंतवाडीचे कॅप्टन गोपाळ भट्टा आहेत. दोघांनीही खूप दर्जेदार आणि खूप सारं क्रिकेट खेळलं आहे आणि आता दोन्ही कर्णधार जर पाहिलं तर युवा खेळाडू साथीला घेऊन इकडे दाखल सुद्धा झालेले आहेत. यस कुबल सर, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. एका बाजूला चॅम्पियन आहे आणि एका बाजूला आनंदवाडी आहे. एक तर चॅम्पियन कॉल करायचं आहे किंवा आनंदवाडी कॉल करायचं आहे. आनंदवाडी कॉल केलाय आणि चॅम्पियन आलेला आहे. तर नाणे हा तर टॉस जिंकलं. जयेश, काय म्हणाल?
कशा प्रकारे टीम आहे, या अगोदर किती वेळा इकडे आलात, काही आठवणी या स्पर्धेच्या, आणि कशा प्रकारची टीम आज तुमची आहे? खूप वेळा आलेलो आहे विनर स्पोर्ट्स टीमसोबत आणि चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. एक मॅच तर नाही, रात्रीच्या 2 वाजता 96 करून ती मॅच आम्ही हारलेलो होतो. ती माझ्या कायम लक्षात आहे, कारण त्यावेळेस नंतर एवढा वारा सुटला होता की रायटी बॅट्समनसाठी एवढा बेनिफिट होता की थोडा फ्लिक केला तरी 6 जात होता. तर ती सोलंकीने पनवेलचा सोलंकी, तर ती मॅच माझ्या स्मरणात कायमची आहे, कारण ती एवढी चांगली बॅटिंग करून सुद्धा आम्ही मॅच हरलेलो. सेमीफायनल होती. तर निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. मॅचला सुरुवात होते. बटा थोडक्यात किती उत्कंठ आहे ही स्पर्धा खेळण्याची, आणि माझ्या मते कालच कळलं की 21च्या 21 वर्ष खेळणारे तुम्ही एकमेव खेळाडू आहात. मी जवळपास 21 वर्ष ही टुर्नामेंट खेळतो. म्हणजे माझ्या माहितीनुसार सुद्धा कुठचाच प्लेअर ही 21 वर्ष टुर्नामेंट खेळू शकला नाही. तो माझा असा एक हे आहे की मीच 21 वर्ष ही टुर्नामेंट खेळलो आहे प्लेअर म्हणून. आणि शेट्टे सर, माझ्या गावातील हा खेळाडू आहे, मला गोपाळ भटाबद्दल अभिमान आहे. क्या बात आहे. पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि अख्ख्या भारतातील एकमेव असे खेळाडू ज्यांनी 21च्या 21 वर्ष ही स्पर्धा खेळली आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात या मॅचकडे. सर, थैंक यू सर, धन्यवाद चंदू शेट्टे सर. तो जुड़ जाते हैं मैदान पर इस मैच के साथ. टारगेट है मैच को जीतने के लिए 63 रनों का. अपने बॉलिंग मार पर आगे बढ़ते हुए इस गेंद को लेकर अच्छी गेंद, इस बार हल्के से ढीले हाथों से कवर पर खेला, गेंद निकली डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, लंबी दौड़ लगाई लेकिन गेंद उनसे पहले निकली. 4 रन के लिए सीमा रेखा को पार करते हुए बाउंड्री लाइन से बाहर. तर दुसऱ्या डावाकडे मॅच आली आहे. रब्बानी दफेदार यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पुण्याचे आकाश काळे आणि जोडीला महेश नानगुडे असे 2 पुण्यातील बॅटर ज्यांच्याही नावाची चर्चा आहे, ते मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालेत. परंतु रब्बानीचा प्रयत्न आहे इकडे थोड्याशा पॉवर प्लेमध्ये विकेट घेतल्या 2-3 तर दबाव निर्माण करू शकते या ठिकाणी बेळगाव दे. बिल्कुल बिल्कुल. इसी बीच एक बार फिर से फुल टॉस गेंद, फिर से एक बार लंबी दौड़ लगानी पड़ी लेकिन गेंद लगभग उनसे पहले निकली. बैक टू बैक और एक चौका निकलता हुआ बल्लेबाजी में गेंद निकली 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. काफी दर्शक सी बर्ड क्रिकेट टीम के साथ आ चुके. दोस्तों, आपका सभी का नाम लेना थोड़ा सा मुश्किल रहेगा, लेकिन आपका स्वागत है सी बर्ड के सभी सपोर्टर कमेंट्री बॉक्स में से. धन्यवाद डीजे. इकडे आकाश बॉलरच्या माइंडशी खेळतोय. फिल्डर ज्या ठिकाणी लावला जातोय त्याच्या विरुद्ध दिशेला चेंडू खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला कमी गतीने चेंडू टाकला रब्बानी यांनी, आणि रिवर्सचा प्रयत्न होता आकाश यांचा यावेळेला, परंतु तो यशस्वी नाही झालाय. चांगलं कमबॅक केलंय. बहुत अच्छी गेंद इस बार रब्बानी की. थोड़ी सी चर्चा हो रही है विकेट कीपर के साथ. रब्बानी गेंदबाजी के साथ स्कोर रुका हुआ 12 पर. आते आते एक बहुत ही अच्छी शुरुआत आकाश काळे उनके साथ देते हुए, नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करते हुए महेश नानगुडे. एक बार फिर से ढेर सारी शुभकामनाएं देंगे हम समीर मड़गांवकर, जिन्होंने मैच के साथ मैन ऑफ द मैच के लिए टी शर्ट. ओ, बल्ले का बाहरी किनारा, बहुत अच्छा कैच विकेट कीपर के हाथों में, और पहली सफलता मिलती हुई मैदान पर. रब्बानी दाफेदार यांना यश मिळतंय. सुरुवात पहा सर, तेवढी चांगली नव्हती झाली. लगातार 3 चौकार लगावले होते आकाश काळेने, आणि त्याच आकाश काळे यांना बाद केलाय. कृष्णा गवळी यांनी एक चांगली कॅचही पकडली आणि धक्का पहिला दिलाय प्रतिस्पर्ध्यांना. थँक्यू, धन्यवाद डीजे. बघा, आपण मान्यवर कक्ष आपल्याला या ठिकाणी दाखवला जातोय. टेनिस क्रिकेट .in कॅमेरा वर्क.
आपण बघू शकता व्यासपीठावरील मान्यवर, त्याचबरोबर अधूनमधून प्रेक्षक पण दाखवले जातात. सीबट रेडी क्रिकेट संघ दाखल झालाय, भरपूर सपोर्टर आलेत, तुमचं मनपूर्वक स्वागत. आज गणेश कुबल हाही मैदानात दिसतोय आणि गणेश कुबल शेट्टे सर, गणेश कुबल बरोबर वेंगुर्ल्याचा हा खेळाडू, माझा तालुका. आणि वेंगुर्ला म्हटल्यानंतर रोहित बौलेकर, ज्याने भरपूर वर्ष आपला संघ या स्पर्धेत उतरवला, खेळवला. आज मित्रा तुझी आठवण आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून, जरी तू आज आमच्यात नसलात रोहित, तरी तुझी रोहित आठवण ही क्रिकेटशी निगडीत कायम राहील. हो, रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला म्हटलं तर इकडेच काय, अगदी मुंबईत खारला देखील गोव्याचे आणि सिंधुदुर्गाचे खेळाडू आले होते. त्यावेळेला तिकडे सुद्धा विजयी झाले होते. त्यामुळे रोहित यांची देखील आठवण आपण आवर्जून काढूयात. तर 12 धावा धावफलकावर आहेत आणि रब्बानी दफेदार यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. और फिर से मौका बना विकेट कीपर के हाथों में, और एक बार और सफलता मिलती हुई रब्बानी की. शुरू में महंगे रहे थे 3 चौके के साथ, लेकिन आखिरकार बहुत अच्छा कमबैक और सफलता दिलाते हुए अपने टीम को रब्बानी. दोन विकेट मात्र या ठिकाणी मिळवल्या गेल्या. पहिलं षटक संपलंय. 12 धावा धावफलकावर, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट आल्या. नंतर धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलं गेलं आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे, पुण्याच्या या खेळाडूची सध्या चर्चा सुरू आहे. जिल्हा पुणे, तालुका मुळशी आणि गाव बावधन, मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे दाखल होतोय आणि त्याच्या जोडीला मावळ तालुक्यातील कामशेतचे खेळाडू म्हणजे दत्ता पवार, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी हे दोघेही खेळाडू या ठिकाणी करतायत. तर गोलंदाजीसाठी येत आहेत विकी पुजारी, कोल्हापूरचा जादूगर आहे आणि चांगल्या बॉलला वळवण्याचं कसब असताना खेळाडू विकी पुजारी फ्रॉम कोल्हापुर गोलंदाजीसाठी. पहले ओवर का खेल समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर. स्ट्राइक पर लेफ्ट हैंडर महेश नानगुडे, नॉन स्ट्राइकर एंड पर नए बल्लेबाज आ चुके दत्ता पवार और बॉलिंग में परिवर्तन गेंदबाजी के लिए आ चुके हैं विकी पुजारी. लंबा रनअप कमेंट्री बॉक्स की ओर से. धीरे धीरे दर्शक बढ़ते हुए इस मैदान पर. आने वाले मैच के लिए दोनों टीमों का आगमन हो चुका है. स्वागत है दोनों टीमों का. फिर से बाहरी किनारा, शॉर्ट हैंड पर फील्डर गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. स्कोर रुका हुआ 12 रन 2 विकेट पर. तर जणू काही आज दोन्ही टीमचे बॉलर अभ्यास करून आलेत की काय या बॉलवर, या खेळपट्टीवर काय बॉलिंग टाकायची आहे आणि आज त्या पद्धतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. यानंतरच्या मॅचची चर्चा होईल गोपाळ भट्टा विरुद्ध जयेश पाटील. त्यामुळे यानंतरच्या मॅचवर देखील सगळ्यांच्या नजरा असणार. ओमकार देसाई विरुद्ध पवन केने, अशी सुद्धा लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लक्ष असेल या मॅचवर. अल्टी पल्टी गेंद हवा में, लेकिन मौका बिल्कुल नहीं बना और गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ और गेंद चलेगी बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए. 4 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 16 पर 2 विकेट पर. धन्यवाद डीजे. सरळ बॅटने धाव नाही आली तर त्यानंतर बॅटला उलटं केलं गेलं आणि एक रिव्हर्सचा फटका, स्वीशीटचा फटका महेश नानगुडेने खेळलाय. युवा खेळाडूची चर्चा आहे या, परंतु कोल्हापूरचा अनुभवी गोलंदाज आहेत विकी पुजारी. लक्ष त्यांच्यावर देखील असणार आहे. उस बार दूर से खेला, इस बार हवा में गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद निकली बाउंड्री लाइन की तरफ. सिक्सर. 4 रन के लिए गेंद चली गई, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री से बाहर और 4 रन मिल गए स्कोर के खाते में. और इन 4 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 16 रनों पर 20 रन पर 2 विकेट के नुकसान पर. स्कोर पहुंचा 20 पर 2 विकेट के नुकसान पर. खेल जारी है. दूसरे ओवर का टारगेट है 63 रनों का मैच को जीतने के लिए.
धन्यवाद डीजे. फुल टॉस गेन, इस बार ऑफ साइड पर, मिड ऑफ पर फील्डर, अच्छी फील्डिंग. बैकअप जरूर था लेकिन उससे पहले मिड ऑफ पर गेंद फील्ड होती हुई और एक सिंगल तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 21 पर 9 पर. महेश नानगुडे और पहली बार दत्ता प्रवार स्ट्राइक पर सामना करेंगे विकी पुजारी की गेंदबाजी का. थोड़ा फील्डिंग में मैदान पर परिवर्तन कर रहे गेंदबाज विकी पुजारी. ऑफ साइड पर, लेग साइड पर, एक ऑफ साइड पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर. लंबा रनअप, राइट हैंडर लेफ्ट हैंडर ये जोड़ी मैदान पर. जोरदार शॉट खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद चलेगी कवर पॉइंट पर. एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज. थ्रो किया था, मिड ऑन पर बैकअप हो रहा था और लेग बाइज के साथ एक सिंगल बढ़ता हुआ स्कोर के खाते में. तर काही चौकार आले खरे, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न इकडे विकी पुजारी करतायत. अशाच प्रकारे मॅच जर सुरू राहिली तर मजा येईल. अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेला मॅच जाईल, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहत आहोत. बिल्कुल बिल्कुल सर, बहुत अच्छा मैच होगा मैदान पर. ओह, लाजवाब शॉट सफल होकर स्क्वायर लेग बाउंड्री पर एक बड़ा आगाज मैदान पर और गेंद चलेगी सीमा रेखा से बाहर. सिक्सर 6 रन के लिए. धन्यवाद डीजे. एक चांगला फटका इथे येताना पाहायला मिळतोय. पुण्याचं क्रिकेट गाजवतोय सध्या हा युवा खेळाडू आणि आज सिंधुदुर्गात दाखल झालाय महेश नानगुडे. बावधनचा हा खेळाडू आणि इकडे जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 28 धावा झालेल्या आहेत. 2 विकेट गेल्या, परंतु त्याचा दबाव सुरुवातीला होता, आता तो मागे पडलाय. 4 ओव्हरमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर 28 धावा धावफलकावर आपल्या पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपरचा खेळायचा प्रयत्न, ऑफ साइडला चेंडू आणि बॅट यांचा काही संपर्क होत नाही. गोलंदाजीत मैदानात बदल झालाय. 2 षटकं समाप्त झालीत. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रब्बानी आलाय बॉलिंग मार्कवर आणि समोर मात्र स्ट्राईकला सामोरा जातोय तो दत्ता प्रवार आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाजी करतोय तो महेश नानगुडे. 63 धावांचं टार्गेट, 23 चेंडू आणि 35 धावा सामना जिंकण्यासाठी. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा चेंडू टोलवायचा प्रयत्न. याही वेळा फलंदाजाला या ठिकाणी चेंडू निरुत्तर करतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक हा पूर्ण करतोय. सर, चांगली गोलंदाजी मैदानात बघायला मिळते. हो, वेगापेक्षा थोडासा टप्प्यावर भर दिलाय, कटर्सवर भर देताना पाहायला मिळत आहेत. आणि दत्ताचा बॅटचा फ्लो थोडासा अगोदर जातोय, त्याचा फ्लो फायदा इकडे घेत आहेत. आणि रब्बानी 2 विकेट घेणारे गोलंदाज सुद्धा आहेत आणि याच करता बेळगावातून दाखल झाले सिंधुदुर्गात. फुलटा चेंडू, एक सुरेख ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी. एक 63 धावांचं आव्हान, सामना 6 षटकांचा. दोन्ही संघ मातब्बर. एका बाजूनं पांडुरंग सिसी, नागर मुळळी. बेळगाव संघ मालक डॉक्टर आदरणीय विनायक कुंभार साहेब, कर्णधार संदीप मकवाना. तर दुसऱ्या बाजूनं सचिन ढवळे, प्रहार 11 पुणे क्रिकेट संघ, कर्णधार वासिम शेख आणि संघ मालक आदरणीय श्री सचिन ढवळे. पुन्हा एकदा दोघांचं मनपूर्वक आभार, स्वागत. फटका फसलाय, फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा मागे आणि सरते शेवटी शॉर्ट फाईन लेगला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची परती करतोय. 2 धावा दोन्ही फलंदाज सहजगत्या हे पूर्ण करतायत. रब्बानीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची त्यांनी गोलंदाजी केली आहे ना, आपल्या टीमचं कमबॅक करून दिलंय. पुन्हा एकदा 20 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. या मॅचला ऑन ठेवण्याचं काम रब्बानीने सुद्धा केलंय. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. त्या ओव्हरच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा रब्बानी दफेदार यांनी खर्च केलेले आहेत. कौतुक त्यांचंही करावंच लागणार आहे. परंतु समोर महेश नानगुडे आहेत. ओव्हर पे चेंडू, एक लाफ्टेड फटका, चेंडू डीप लॉंग ऑनला सीमा पार. षटकार 6 धावांसाठी.
आणि धन्यवाद डीजे. जो थोडासा दबाव निर्माण केला होता ना, हा बॉल ओव्हरपिच टाकला गेला, त्याचा फायदा लगेच घेतला गेला आणि महेश नानगुडे काय तयारीने इकडे आले दाखवतायत. याला संयम म्हणतात. संयमाने बॉलला चांगलं मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. एका संधी मिळताच मोठा फटका आणि संधी मिळताच सिंगल सुद्धा. सर 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 38 धावा. बरोबर, चांगलं क्रिकेट, एक मोठा फटका निघाला, त्यानंतर चांगल्या चेंडूला तेवढाच सन्मान दिला, एकेरी धाव पूर्ण केली आणि 3 षटकांचा खेळ हा मैदानात समाप्त झालाय. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उरलेत अजून 18 चेंडू या सामन्यातील आणि या 18 चेंडूत विजयासाठी करायच्या आहेत 25 धावा. छोटी छोटी मुलं दिसत आहेत आनंदवाडी आणि पुढील मला वाटतं म्हणजे भविष्यातील ही मुलं असतील या आयोजकात नक्कीच. त्याच दरम्यान आमचे समालोचक मित्र प्रवीण मुंबरकर यांचं या ठिकाणी आगमन होते. स्वागत. बाबी हिरनाईक आणि प्रवीण मुंबरकर हे 2 आमचे अगदी जिवलक मित्र. सुरुवातीला जी स्पर्धा सुरू झाली त्यावेळी हे दोन्ही समालोचक या स्पर्धेत नक्कीच आपल्यासमोर होते आणि आठवण त्यांची नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. गतवर्षी विजय बागायतकर एक आणखी एक रेडिओ समालोचक हाही या स्पर्धेत हेही होते या स्पर्धेत. विजय बागायतकर तुमचं पण मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. वळूया पुन्हा मॅचकडे. या ठिकाणी उरलेत 3 षटकं म्हणजे 18 चेंडू, करायचे आहेत 25 धावा आणि गोलंदाजीत बदल झालाय मैदानात. गोलंदाजीत मैदानात बदल झालाय. नजीर शेख सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर डावखुरा फलंदाज महेश नानगुडे. लाजवाब फटका, डीप लॉंग ऑफला एक खणखणीत सणसणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी. थोडंसं या मोठ्या फटक्याबरोबरच समीकरण बदलतंय मैदानात. जो सामना 18 चेंडूत 25 असा होता तो सामना मात्र आता आलाय मैदानात. तो 17 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण या सामन्यातील. यावेळी मात्र ऑन साईडला चेंडू भिरकवायचा प्रयत्न. चांगला चेंडू मधल्या यष्टीवरनं वर जातोय चेंडू आणि बाकीचं काम या ठिकाणी यष्टीरक्षक पूर्ण करतो. एक निर्धाव चेंडू, एक मोठा फटका, त्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो नजीर पुढील चेंडू टाकण्यासाठी. डावखुऱ्या फलंदाजाला राऊंड विकेट मारा करतोय मैदानात. चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा. अतिशय सर मी म्हणेन की पहिल्या चेंडूवर मोठा फटका निघाला, त्यानंतर गोलंदाज कमबॅक करतो या मॅचमध्ये. हो, वेगवान गोलंदाज आहेत. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नजीर. आणि नजीरकडे वेग आहे, भन्नाट वेग आहे, परंतु महेश नानगुडेने आपला क्लास दाखवलाय हव्या त्या ठिकाणी आणि क्लासिकल अंदाजातील स्ट्रोक आज मात्र महेश नानगुडे यांनी सुद्धा खेळलेले आहेत. यावेळी मात्र एक वेगात चेंडू टाकायचा प्रयत्न, थोडासा दिशाही चेंडू. सोयर मारा मैदानात. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय आणि एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडतोय. आपण स्क्रीनवर बघू शकता पवन केणी आपल्याला दिसतोय. अगदी आज दिलखुलास हास्य त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. त्याची फटकेबाजी फलंदाजी बघण्यासाठी प्रेक्षक आलेत, परंतु त्या अगोदर चांगला चेंडू, एक यॉर्कर, वाईड यॉर्कर हलकेच खेळून काढतोय कव्हर पॉइंटला. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेबरोबरच धावफलक पुढे सरकतोय. सामना आलाय तो 14 चेंडू आणि या 14 चेंडूत विजयासाठी करायच्या आहेत त्या अजूनही 17 धावा. 14 चेंडू 17 धावा असं समीकरण या सामन्यात धावफलक पोचलाय तो 46. 2 गड्यांच्या मोबदल्यात सामना 6 षटकांचा. सुरुवातीचे दोन्ही सामने हे 6-6 षटकांचे आणि त्यानंतर उर्वरित 4 सामने हे 5 षटकांचे होतील या मैदानात. सुंदर फटका, चेंडू जातोय तो काव कॉर्नरला, सीमा रेषे पलीकडे, षटकार 6 धावांसाठी. धावांचं अर्धशतक हे पूर्ण होताना मैदानात दिसतंय. धावफलक पोचलाय तो 52.
13 चेंडू आणि या 13 चेंडूत करायच्या आहेत अजूनही 11 धावा सामना जिंकण्यासाठी. आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना पांडुरंग सेसी नागर मुरोळी बेळगाव विरुद्ध बघा आपल्याला या ठिकाणी गोव्यातील एक मातब्बर खेळाडू या मैदानात दाखल होतोय, रजत कुडाळकर. रजत कुडाळकर, तुझं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू, पंच दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा होतोय. सातत्यानं धावा जमवणारा हा खेळाडू गोव्याबरोबरच महाराष्ट्राबरोबरच पुणे, मुंबई, कर्नाटक या ठिकाणी हा खेळलेला खेळाडू रजत कुडाळकर हा या ठिकाणी दिसतोय आपल्याला स्क्रीनवर. रजत, तुझं कॉमेंट्री बॉक्समधून सहर्ष स्वागत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेदरम्यान 13 चेंडू 10 धावा असं समीकरण सामन्यात येऊन ठेपलंय. 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हलकेच खेळून काढतो, एक लाजवाब फटका ऑफसाईडला, चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मिळताय 4 धावा. या 4 धावांबरोबर आणखी थोडासा सामना सर मी म्हणेन की मैदानात अगदी जवळ आलाय. आता आपण स्क्रीनवर बघताय वसंत विजय हॉटेल, मालवणी जेवणाचा मनमुराद, आनंद ओळख देवगडची, हापूस आंब्याची, कोळंबी सुरमईची, आमच्या आदरतित्याची, शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवण. कॉलेज रोड पासून अवघ्या 1 मिनिट अंतरावर हॉटेल वसंत विजय. नक्की एकदा आवर्जून भेट द्या आणि एकदा भेटलात तर पुन्हा वारंवार भेटाल. ओ खणकाटी सनसाडीत एक मोठा फटका स्क्वेअर लेगला, गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी.